आपल्याच देशात, आपल्याच गावात आणि आपल्याच माणसांमध्ये जर तुम्हाला कुणी कायम बाहेरचा किंवा परका म्हणून हिणवलं तर तुम्हाला कसं वाटेल? माणसाला जन्मभर एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी भटकावं लागणं आणि तरीही पदरी कायम अपमानच पडणं यापेक्षा दुर्दैवी दुसरं काय असू शकतं? आज आपण अशा एका आत्मचरित्रावर बोलणार आहोत ज्याने मराठी साहित्यातील प्रस्थापित आणि पांढरपेशा वर्गाला एक मोठा धक्का दिला. एका अशा समाजाची व्यथा ज्याला ना स्वतःचं घर होतं ना स्वतःची ओळख. हे पुस्तक आहे लक्ष्मण माने यांचं उपरा. उपरा म्हणजे बाहेरचा, परका किंवा ज्याला गावात सामावून घेतलं जात नाही असा माणूस. लक्ष्मण माने यांनी या पुस्तकातून त्यांच्या कैकाडी समाजाचं अत्यंत विदारक सत्य मांडलं आहे. इथं एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक बाब समजून घेणं गरजेचं आहे. कैकाडी समाज हा एक भटका आणि विमुक्त समाज. 1871च्या क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट नुसार इंग्रजांनी ज्या जमातींवर जन्मजात गुन्हेगार असल्याचा शिक्का मारला त्यात हाही समाज भरडला गेला. गाढवांच्या पाठीवर स्वतःचं बिराड लादून गावोगावी भटकायचं, बांबूच्या टोपल्या विणायच्या, कुत्र्या मांजरांसोबत एकाच ताटात जेवायचं आणि मिळेल ते खाऊन पोट भरायचं, हा या समाजाचा रोजचा संघर्ष. या अंधाऱ्या जगात लक्ष्मण माने यांचा जन्म झाला. या पुस्तकात लक्ष्मण माने यांनी रंगवलेलं त्यांचं बालपण वाचताना आपला श्वास गुदमरतो. गावातून फिरताना सवर्णांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, शिव्याशाप आणि उकिरड्यावरचं आयुष्य त्यांनी अत्यंत जळजळीत भाषेत मांडलं आहे. शिक्षणाची ओढ लागलेला एक लहानगा लक्ष्मण जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याला तिथे माणुसकी मिळत नाही. वर्गात सर्वात मागे बसवलं जाणं, मास्तरांनी केलेला दुजाभाव आणि स्वतःच्याच समाजाने शिक्षणाला केलेला विरोध अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या एका मुलाची ही तडफड आहे. कैकाडी समाजाची स्वतःची एक जात पंचायत असायची जिचे नियम अत्यंत क्रूर आणि अघोरी होते. या जात पंचायतीच्या भीतीने आणि अज्ञानाने खितपत पडलेल्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे किती जिकिरीचं काम होतं याचं अंगावर काटा आणणारं चित्रण उपरामध्ये वाचायला मिळतं. समाजात तळागाळातील लोकांसाठी काम करताना किंवा समाजातील विषमता दूर करण्यासाठी झटताना नुसत्या योजना किंवा कागदोपत्री आकडेवारी बघून चालत नाही. खऱ्या प्रश्नांची मुळं समजून घ्यायची असतील तर अशा साहित्यातून समाजाची नस ओळखावी लागते. लक्ष्मण माने यांनी जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांनी भाषेचा कोणताही कृत्रिम साज चढवला नाही. त्यांची जी अस्सल बोलीभाषा होती, ज्या शिव्या आणि जे रांगडे शब्द त्यांच्या वाट्याला आले ते तसेच्या तसे त्यांनी कागदावर उतरवले. म्हणूनच हे पुस्तक थेट वाचकाच्या काळजाला भिडतं. 1981 साली या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात दलित आणि विद्रोही साहित्याने आपला एक भक्कम पाय रचला. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या आणि तळागाळातील लोकांचा आवाज बुलंद करणाऱ्या विद्रोही साहित्याच्या चळवळीत उपराचं स्थान अढळ आहे. स्वतः शिकून प्रस्थापित व्यवस्थेच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारण्याची हिंमत या पुस्तकाने अनेक उपेक्षितांना दिली. तुम्ही जर स्वतःला या समाजाचा एक अत्यंत संवेदनशील घटक मानत असाल तर लक्ष्मण माने यांचं उपरा हे केवळ एक पुस्तक म्हणून नाही तर एका ज्वलंत इतिहासाचा दस्तऐवज म्हणून तुम्ही नक्की वाचायला हवं. हे पुस्तक तुम्हाला अंतर्मुख करेल आणि माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची एक नवी दृष्टी देईल.